हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात भरती निघालेली आहे। वेतन 17,000 ते 35,000 पर्यंत असणार आहे। डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा कार्यक्रम ऑफिसर अशी पदनामे असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। पदाचे नाव डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट NTCP। बघा, एकूण एक रिक्त पद। नियुक्तीचे ठिकाण बघा, एनी मेडिकल ग्रॅज्युएशन विथ MPH MHA MBA इन हेल्थ, शैक्षणिक अर्हता असणार आहे। त्यानंतर एकत्रित मानधन 35,000 पर्यंत असणार आहे। डेंटल सर्जन 2 BDS 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, 30,000 पर्यंत मानधन असणार आहे। ज्युनियर इंजिनियर 1 BE सिव्हिल, 1 पोस्ट वेकंट आहे, 25,000 पर्यंत मानधन असणार आहे। ऑडिओलॉजिस्ट डिग्री इन ऑडिओलॉजी 1 वेकंट, 25,000 पर्यंत मानधन असणार आहे। STS एनी ग्रॅज्युएट 2 वर्षाचा गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आणि 20,000 पर्यंत मानधन असणार आहे। डेंटल हायजिनिस्ट 1 12वी डिप्लोमा डेंटल हायजिनिस्ट 17,000 पर्यंत मानधन असणार आहे। टेक्निशियन एक्सरे 4 पोस्ट वेकंट आहे, 17,000 पर्यंत मानधन असणार आहे। 12वी प्लस डिप्लोमा इन एक्सरे टेक्निशियन सिटी स्कॅन 12वी 2 पोस्ट वेकंट आहे, 12वी प्लस डिप्लोमा इन सिटी स्कॅन टेक्निशियन 17,000 पर्यंत मानधन असणार आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजर 3 MBBS ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्स बघा, 32,000 पर्यंत मानधन असणार आहे। डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष 1 पोस्ट वेकंट आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, 35,000 पर्यंत मानधन असणार आहे। डाटा एंट्री ऑपरेटर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, 18,000 पर्यंत मानधन असणार आहे। MPW मेल 19 जागा वेकंट आहे। 12वी विज्ञान आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र शासन मान्यता दिलेला स्वच्छ निरीक्षण सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असावा। 18,000 एकत्रित मानधन असणार आहे। बघा, अटी शर्ती इथे दिलेल्या आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो वयाची मर्यादासुद्धा इथे दिलेली आहे, 38 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे। 18पेक्षा कमी तुमचं वय नसावं, ठीक आहे। त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा, 250 ही फी असणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 500 असणार आहे। राखीव प्रवर्गासाठी 250 असणार आहे। तुम्हाला ही जी रक्कम आहे ती तुम्हाला हा स्कॅनद्वारे ती स्कॅन करून रक्कम भरायची आहे। त्यानंतर बघा, पदाचा तुम्ही स्पष्ट उल्लेख करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही अर्ज करणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो आवश्यक कागदपत्रे लावायची, कोणती कागदपत्रे लावायची आहे ही ऑफिशियल वेबसाईटचा हा फॉर्म आहे, तो तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचा सुद्धा इथे सर्टिफिकेट आहे, ते सुद्धा भरायचं आहे। तर ही कंत्राटी पद्धती असणार आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड इथून आलेली ही कंत्राटी पद्धतावर करार पद्धतावर जाहिरात आलेली आहे। 6 मार्च 2025 पासून ते 20 मार्च 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला जायचं आहे आवक जावक विभागात, जिल्हा रुग्णालय बीड इथे। सुट्टीचा दिवस वगळून पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, ठीक आहे। तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ करतो, पर्यंत धन्यवाद। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।